डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि एका बाजूला तांदूळ. कोण बस पीस बहुत जरूरी है बेटा ॲज औषध. हे खूप आपलं प्राचीनतम भांड आहे. जेवण झाल्यानंतर ताक पिण्याने शरीरासाठी खूप चांगलं असतं. चपाती काढून घेऊन जाईल. हे काढली चपाती ओली करून घेऊन. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आता आणि मी सकाळी स्वयंपाक करत आहे. कढईमध्ये ब्रोकोलीची भाजी बनवली आहे आणि आता चपाती बनवते आहे राजूच्या डब्यासाठी. ओके आओ जा बेटा. दादूला डब्बा दिलेला आहे. आता मी तुळशी पूजन करत आहे. आता मी टेरेसवरती चाललेली आहे. दादू पुरता डब्बा बनवून दिलेला आहे आणि उरलेला स्वयंपाक मी आता टेरेसवरून आल्यानंतर बनवते. वा 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 वा, किती सुंदर दृश्य आहे बघा सकाळ सकाळचं आमच्या टेरेसवरचं. सूर्यनारायणचं दर्शन घेऊ अगोदर. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद म भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. पाणी होते या भांड्यामध्ये आता. चला आता व्यायामाला सुरुवात करते. कावळे मामा आलेले आहेत. चपाती तोंडामध्ये पकडलेली आहे. किती सुंदर दृश्य आहे. कावळा आहे, कबूतर आहेत. आता हा पाण्यात टाकेल चपाती आणि नंतर पाणी पिल आणि नंतर पुन्हा चपाती घेऊन जाईल. चपाती त्यानं पाण्यात टाकलेली आहे. पाणी पिऊन झाल्यानंतर चपाती घेऊन जातो कावळा. हे बघा आता चपाती काढून घेऊन जाईल. हे काढली चपाती ओली करून घेऊन जातो. दुसरा एक कावळा आलेला आहे. चला तर मग मी आता घरी चाललेली आहे. वरती आल्यानंतर कळतच नाही वेळ कसा जातो तो. आजी आता आलेल्या आहेत. येऊ का आजी? फिरा तुम्ही आता. राधे राधे पंडजी. आता सुरुवात केली पूजेला. ठीक आहे, करियो. आता मी पण उरलेला स्वयंपाक करून घेते. काय झालं? सकाळी काम वाढलं पंडजी. बहुत बुरा लगा. मेरे हाथ से ऐसा क्यों होता है पता नहीं. काय झालं? हो गए. अरे काय झालं? तुपाचा रवा सांडला, पडला माझ्या हातून खाली. ठीक आहे ना, सांडू दे. जरा काम ध्यान ठेवून करायचं. घाय का करते? बरं झालं तुम्ही ओरडला नाही पंडजी. नाही तर तुम्ही खूप ओरडता. याचीच मला भीती वाटते. सांडलेलं तर काय नाही वाटत. पंडजी हे पण घ्या ना. खालो आराम से. लवकर येत जा पंडित. जरा रोज 10 वाजताच येता तुम्ही. इस पे कुछ बोलना चाहते हो आप? मुझे मेरे हाल पे छोड़ दो. मी आता जेवण करणार आहे. मना आता उठलेला आहे. तो आवरत बसेल त्याचं. मला भूक लागलेली आहे. आता 9:30 झालेले आहेत. आज लवकर जेवण करत आहे. जेवणामध्ये मी खात आहे ब्रोकोलीची भाजी, शापूची भाजी आणि मिक्स धान्याच्या पिठापासून बनलेली भाकरी. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे माझं. इथं भांडी सुद्धा स्वच्छ घासून झालेली आहेत माझी. आणि माझा लबाड बच्चा आत्ता जेवण करायला बसलेला आहे. मी आता ताक बनवत आहे. जेवण झाल्यानंतर ताक पिणं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. सुरू झाला? हा, उन्हाळा सुरू झाला. तुला जाणवत नाहीये का? आता लास्सी टाइम. छान टाइम. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी होते. म्हणजे मी मनात आलो. तिघांसाठी ताक होईल. कोणते तर दही खाऊन गेलेले आहेत सकाळी. पण दोनों मिलके छाछ पियेंगे. ठंड ठंड ताक. अरे एकाच घोटामध्ये नको संपू. हळूहळू प्यायचंस तर राजा. आंबट आहे का? अरे तू कैमरे के सामने कुछ बोलता क्यों नहीं है? बोल. नाही का आंबट. चला मी पण पिते ताक.
छान आहे. आग पिऊन झाल्यानंतर मी ह्या मटक्यामध्ये आज दही विरजणाला लावत आहे. हे खूप आपलं प्राचीनतम भांड आहे. पूर्वीचे लोक याच्यामध्ये स्वयंपाक करायचे, याच्यामधलंच पाणी प्यायचे, ह्याच्यातच भाजी बनवायची. याच्यातच भाजी म्हणजे स्वयंपाक याच्यातच बनवायचे. म्हणजे एवढं मातीमध्ये खूप सारे पोषण तत्व असतात, आयरन असतात, विटॅमिन असतं, कॅल्शियम असतं, म्हणून मातीची भांडी ही शरीरासाठी खूप चांगली असतात वापरलेली. आणि हे आहे 2 चमचे दही. या दह्यामध्येच मी दूध टाकते 2-3 चमचे आणि असं चांगलं मिक्स करायचं. त्याच्यानंतर मग हे मिक्सचर याच्यामध्ये ओतायचं. 4 ते 5 तासामध्ये उन्हाळ्याचं दही बनतं लगेच. सायंकाळी 5 पर्यंत दही बनेल आपलं. रख दिया साइड में, ढक दिया इसके ऊपर ढक्कन. पूरा ट्रेडिशनल मेथड से दही बनाया हमने. दुपारचे 2 वाजले आहेत आता. मला कॉलेजला गेलेला आहे. मी 1 तासभर आराम केला आणि आता वाटाणा सोलते, जो की फोनाजीने काल रात्री आणलेला आहे 1 किलो. काल रात्री सोलून ठेवायला पाहिजे होता पण वेळ नाही मिळाला. आता सोलते. ताई आलेल्या आहेत. कशा आहेत ताई तुम्ही? छान आहे. असं फ्रेश नाही वाटत अजिबात. आमच्यात उजेडच उजेड आहे. हो मग तरी काय. आणि लहान बालपण तिथेच गेले ना, एकत्रच गेले ना सगळ्यांचं. कसं झालं त्याच्या? छान झाला मस्त. हो ना. गोड आवडतो तुम्हाला? बघा आपल्या दोघांसाठी केलं इलायची लवंग टाकून चहा. औषध झालं माझं. मग तरी काय. ताईंना पण खोकला लागलेला आहे. चांगलंय प्या ऍज अ औषध. बरं वाटतं ना पण ताई थोडा वेळ गप्पा मारलं की. हो ना. वर यायचं म्हणजे 2 तास वेळ काढूनच यावं. हा ताई चाललेल्या आहेत आता. चालू. हो बस थोडा वेळ गप्पा मारल्या आम्ही. चहा झाला. हो हा. मना आलेला आहे माझ्या. कशा होता पेपर? चुम्मेश्वरी. गदडा चांगला होता वाईट होता? तसलं काय मग आउट ऑफ मिळणार का? चुम्मेश्वरी होता तर आउट ऑफ मिळणार का? मग जरा पडते आउट ऑफ 20. ठीक आहे ठीक आहे. परियो सारखे. अच्छा टेस्ट सारखी छोटीशी परीक्षा आहे का? घटक चाचणी म्हणतात त्याला. छाटछूट. ठीक जाऊ आहे. दे. हाँ काय बनवू? क्या बनाओ? पोहे पोहे. पोहे बनवू? ठीक आहे चलेगा चलेगा. बनाती हूँ बेटा. दादू पण आलेला आहे. मग दादू कसा आहेस तू? छान आहे. काय बनवू खायला? तुझ्या बछडा जे सांगत असेल ते बनव. चिरंजीवांच्या फरमाईशीनुसार मी आता पोहे बनवत आहे. आणि इथं दही सुद्धा विरजलेला आहे. वा 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 खूप सुंदर दिसत आहे. टेस्टी टेस्टी पोहे. कौन लेगा पहले? ये दादू टेक. पीस है तो पीस रहेगा. पीस कोई नहीं निकालेगा. हाँ पीस बहुत जरूरी है बेटा दुनिया के लिए. हेलो दादू ये लो. कसे बनलेत पोहे? बनो कैसा बना है पोहा? सारू. अरे क्या पीस पीस कर रहा है बेटा? वाटाणा खूप चांगला असतो सेहतसाठी. खा ले आराम से. माझी प्यारी प्यारी माँ तिसऱ्यांदा भांडी धुती. काय करायचं? तुझी फरमाईश पोहे बनवले. आता पोहे खाल्ल्यानंतरची भांडी. कहानी धुवा. क्या है माँ को थारी. धुवा धुवा धुवा. तू आराम कर जा. फोन घेऊन बस. नाश्ता खाऊन झाल्यानंतर दादूला मी एक काम दिलेलं आहे. ते म्हणजे कपडे सुकायला टाकणे. सायंकाळचे 6 वाजले आहेत आता आणि दोन्ही चिरंजीव पोहे खाल्ल्यानंतर मस्त झोपलेले आहेत अजून. याला सुख म्हणतात. असा घोरत आहे. बालपण हे असंच असतं. खाना और सोना. उठी 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 उठा. सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आता आणि दादू माझा देवपूजा करत आहे. जेवण काय बनवू आता? जी इच्छा असेल ती. माझी इच्छा. मी भाकरी बनवते. खाय का? नाही. आजी फिरायला चाललेल्या आहेत. या 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 फिरून या खालून. खाने में क्या बनाओ? दाल चावल. दाल चावल. ठीक है तूने सही बता दिया बेटा. बनाती है. मी गॅसवरती एका बाजूला डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि एका बाजूला तांदूळ.
संध्याकाळचे 9 वाजले आहेत आता आणि आम्ही फोंडीजीची वाट बघत बसलेलो आहोत जेवण करण्यासाठी. मी 8 वाजता फोंडीजींना फोन केलेला. अरे 100 वर्ष आयुष्य, हाय राम, आप 100 साल जिओगे फोंडीजी, सब्जी लेके आए हे. चला तर मग आता फोंडीजीचं आगमन झालेलं आहे. आता आम्ही जेवण करतो. जेवण झाल्यानंतर भाजी तोडायचं काम करायचं आहे मला. तर व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद देतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये